आपल्यासोबत आहेत हरिश्चंद्र मुंडे सर, मिशन टीईटीचे पिलर मेंबर आणि फाउंडर मेंबर. 2017 साली टी आय टी दिली, त्यावेळेस टी आय टीतून 5 सप्टेंबर 2019ला शिक्षकपदी परभणी या ठिकाणी नियुक्त. पुन्हा 2022 ची टी आय टी 2023ला झाली. त्याच्यातून पुन्हा जिल्हा परिषदला आत्ता सध्या नियुक्त. 2025 ची पुन्हा टी आय टी दिली आणि आता कुठे जॉईन होणार आहेत माहीत नाही, परंतु सगळ्या टी आय टी मध्ये घवघवीत मार्क घेऊन प्रत्येक वेळेस पहिल्याच विदाउट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालेले आमचे मित्र हरिश्चंद्र मुंडे सर. सीटीईटी पास आहेत. टी आय टीतून 2 वेळेस शिक्षक आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा अजून शिक्षक होऊ शकतात. एड यांचं मायर्स MIT मधून झालेलं आहे. एड नंतर उर्वरित अभ्यास सदाशिव पेठ, नवी पेठ या ठिकाणी 5 वर्ष तब्बल आमच्या सोबत केलेला आहे. बऱ्याच परीक्षा पास झाल्यानंतर शिक्षकपदी समाधान मानून सध्या कार्यरत जिल्हा परिषद शाळेवर आहेत. हरिश्चंद्र मुंडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. हिंदी त्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. राज्यशास्त्र असं पण काहीतरी झालेलं आहे. तर असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे हरिश्चंद्र मुंडे सर. नमस्कार सर्वांना. तर सर्वांना आपण हिंदी भाषा निवडली याबद्दल खूप खूप शुभेच्छा. कारण भारताची जी राजभाषा आहे, राष्ट्रभाषा आहे, ती आपली हिंदी आहे. त्यामुळे हिंदी, मराठी नंतर कोणती भाषा जर आपल्याला समजत असेल तर ती आहे हिंदी. त्यामुळे वेगळं काही शिकायची गरज नाही, कमीत कमी बोलायला तरी. पण आपल्याला नुसतं बोलायला येऊन चालत नाही, तर आपल्याला त्याचा सराव व्हायला लागतो. सराव जेवढा होईल तेवढा आपल्याला भाषा समजायला मदत होते. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण या वेळेसपासून किंवा या वर्षीपासून हिंदी भाषेला थोडं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता अगोदर महत्त्व नव्हतं का? महत्त्व होतं. कारण सीटीईटी मध्ये मी स्वतः 2012 मध्ये क्वालिफाय झालो. ती प्रथम भाषा हिंदी घेऊन आणि द्वितीय भाषा मराठी घेऊन. म्हणजे थोडक्यात मला सांगण्याचा मुद्दा आहे, तर मला मराठीमध्ये जवळपास 22 मार्क पडले आणि हिंदीमध्ये 23 मार्क पडले. म्हणजे माझा स्कोर थोडक्यात इथंच पासिंगच्या जवळ गेला. कशामुळे? तर त्याचं कारण हेच आहे किंवा आपल्याला मराठी आणि हिंदी ह्या भाषा चांगल्या पद्धतीनं समजतात आणि व्याकरणामध्ये तर अंदाज लावून चालत नाही. कारण ती गोष्ट परफेक्ट आपल्याला यावीच लागते. कारण याच्यामध्ये घोकंपट्टी करून चालत नाही. तर घोकंपट्टी करून कशाची करणार? वाक्याची करणार का कशाची करणार? तर त्यासाठी आपल्याला भाषा व्याकरण समजून घेणं गरजेचं आहे. मग समजण्यासाठी आपल्याला त्याचा व्याकरणाचा अभ्यास चांगला झाला पाहिजे. मग तर व्याकरणाचा अभ्यास तुम्ही म्हणताल खूप जास्त आहे, वास्ट आहे, अशातला काही भाग नाही. तर त्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा आहे किंवा आपल्याला मराठी, इंग्रजी, हिंदी सगळं व्याकरण एकच आहे. फक्त ते समजून घ्यायला थोडं आपल्याला अवघड जातं. त्यातली त्यात मराठी नंतर आपल्याला जास्तीत जास्त भाषा समजते ती हिंदी. त्यामुळं जवळपास जे व्याकरण आहे ते मराठीचं आणि हिंदीचं सारखंच आहे. आणि त्यामुळं ह्या मराठी आणि हिंदी बहीण भाऊ आहेत किंवा बहिणी बहिणी म्हणू आपण. कारण या संस्कृत भाषेमधूनच दोन्ही भाषेचा उगम झालेला आहे. त्यामुळे आपल्याला या दोन्ही भाषा लवकरात लवकर समजतात. कमीत कमी प्रश्न समजतो. उत्तर काय येईल काय नाही या पुढच्या गोष्टी आहेत. पण आपल्याला प्रश्न समजणं महत्वाचं आहे. प्रश्न जर समजला आपल्याला तर त्याचं उत्तर काढता येतं. त्यामुळं ही भाषा आपल्याला महत्वाची आहे. फक्त एवढंच आहे की त्याचा म्हणजे पब्लिसिटी जास्त झाली नाही हिंदी भाषेची. त्यामुळे आपण इतक्या दिवस मराठी आणि इंग्रजी याच भाषा निवडत गेलो आणि याच भाषेवर आपण परीक्षा देत गेलो. तर त्याच्यामध्ये आपण मराठीमध्ये चांगला मार्क घ्यायचो, पण इंग्रजीमध्ये आपल्याला मार्क कुठंतरी कमी येत असतो. त्यामुळं जे आपला जो टीईटीचा पासिंगचा जो टक्का आहे तो टक्का वाढलेला नाही. पण यावेळेस गोल्डन चान्स आहे आपल्याला किंवा टीईटी आपल्याला पास होण्यासाठी. कारण तुम्ही या वेळेस आमच्या सोबत आहेत आणि आमच्या सोबत असून
हिंदी ही भाषा निवडली आहे, महत्वाचं म्हणजे. आम्ही सोबत असलं म्हणजे आम्ही तुम्हाला पास करणार आहेत अशातला भाग नाही. पण आम्ही तुम्हाला पास होण्यासाठी मदत करणार आहे. पास कसं व्हायचं आणि पास होण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला मूळ मुद्दा असा आहे किंवा आपल्याला यासाठी 30 प्रश्न आहेत. आता 30 प्रश्नासाठी आपल्याला व्याकरण शिकायचे, म्हणजे मराठीचे 30 आणि हिंदीचे 30, 60 प्रश्न झाले. 60 प्रश्नामध्ये व्याकरण जवळपास सारखंच आहे. त्यामध्ये आपल्याला ऍड काय करायचे, तर आपला जो शब्दसाठा आहे, शब्द भांडार जे आहे हिंदीचं, ते आपल्याला वाढवणे गरजेचं आहे. तर आपल्याला काय होईल, किंवा ज्या व्याकरणामध्ये संज्ञा आहे त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात, ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं म्हणजे दोन्ही गोष्टी भाषांचा समन्वय साधायला पाहिजे आपण. जर आपण दोन्ही भाषेचा जर समन्वय साधला तर आपण आपल्याला पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी आपल्याला दोन्ही भाषा ज्या आपल्यासाठी चांगल्या आहेत, ज्या आपल्या समजतात, त्या भाषा आपण चांगल्या पद्धतीने शिकू आणि आपण आपलं जे टार्गेट आहे टीईटी पास होणं ते आपण अचीव करूया. तर आपल्याला जे 30 प्रश्न आहेत, त्या 30 प्रश्नामध्ये आपल्याला आपले जे व्याकरणाचे जे चॅप्टर आहेत त्यामध्ये प्रत्येकी एक एक जरी प्रश्न म्हणला तरी आपले 30 प्रश्न इथंच होऊन चालले. मग संधी असल, वचन असतील, लिंग असल, त्यानंतर मुहावरे असतील, कहावते असतील, विरामचिन्हे असतील, संधी असल, संज्ञा असल, काळ असल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला 2-4 भाग समजू, त्यानंतर बघू पुढचं, असं करून चालणार नाही आपल्याला. कारण सर्व जे चॅप्टर आहेत ते चॅप्टर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक चॅप्टरवर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न आलेले आहेत आणि प्रश्न कोणता येईल, काय येईल, ह्या अंदाज आपण लावून घेणं गरजेचं नाही. आपला जास्तीत जास्त सराव आणि जास्तीत जास्त नॉलेज, जास्तीत जास्त आपला संग्रह जो आहे शब्दांचा असेल, मुहावऱ्यांचा असेल, सगळ्या गोष्टीचा, तो आपण जेवढा जास्तीत जास्त करू आपण तेवढा आपला जो मार्क आहे किंवा आपलं जे मेरिट आहे किंवा आपलं जे मार्क आहे ते वाढवण्याचे आपल्याला चान्सेस आहेत. आणि त्याच्यामध्ये कवितेवर आधारित एक उतार आहे, त्यावर आपल्याला जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल किंवा काही उतार आहे, उतार्यावर मग प्रश्न येतील, ते सोपे येतील, पण अशातला तो भाग नाही. उतारा येईल आणि उतार्यावर आधारित तुमचे जे व्याकरण असेल, अलंकार असेल, संधी असेल, अशा पद्धतीनं संज्ञा असेल, ह्या अशा पद्धतीनं एखादा मुहावरा असेल, त्याचा अर्थ असेल, तो समजून घेणं असेल, एखादा शब्द असेल, त्याचा विरुद्धार्थी शब्द असेल, समानार्थी शब्द असेल, वचन असेल तर त्याचे प्रत्यय असेल, उपसर्ग असेल, या शब्दाला प्रत्यय लावा, उपसर्ग लावा, अशा पद्धतीचे हे आपल्याला गोंधळून टाकणारे प्रश्न असतात. त्यामुळे आपल्याला हिंदीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करून एक महत्वाचा प्लस पॉइंट हा आहे आपला की आपल्याला प्रश्न समजतो. प्रश्न समजल्यानंतर आपल्याला तर्क लावता येतो. त्यासाठी आपल्याला हिंदी भाषेमध्ये कमीत कमी आपल्याला प्रश्न तर समजतो. एखादा कितीही अवघड असू द्या प्रश्न, पण आपल्याला प्रश्न समजल्यानंतर त्याला आपल्याला 4 पर्याय दिले आहेत, 4 पर्यायापैकी अंदाज लावता येतो. पण अशा पद्धतीने इंग्रजीचा अंदाज आपल्याला लावता येतो. मराठी आणि हिंदी या विषयांचा आपल्याला अंदाज लावता येतो, त्यामुळे आपल्याला हे समजणं सोपं जातं. आता दोन जे उतारे आहेत, एक कवितेचा उतारा येईल आपल्याला, एक गद्याचा उतारा येईल. हे दोन समजले. 4 प्रश्नामधले जवळपास कवितेचे 4 आणि पाठाचे 4, असे 4-4 म्हणलं तर 8 ते 10 प्रश्न आपले जवळपास इथंच बाजूला झाले. म्हणजे राहिले आपले 20 प्रश्न. मग 20 प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने येतील, काय येतील, हे आपल्याला अंदाज लावता येत नाही. पण सिलेबसच्या बाहेर जाणार नाही एवढं मात्र नक्की आहे. कारण सिलेबसच्या बाहेर कुणालाही परीक्षकाला परीक्षा तयार करण्याला, पेपर तयार करण्याला ह्याला जात नाही.
तर आपल्याला यासाठी वेगळ्या काही पुस्तकांचा संग्रह किती करताल, काय करताल हे सांगता येत नाही. तर माझ्याकडे जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पुस्तक आहे ते हिंदीच्या व्याकरणाच्या बाबतीत कमीच आहेत प्रकाशन. त्या बाबतीत माझ्याकडे आर्या बुक पब्लिकेशनचं एक खूप जुनं पुस्तक आहे. ते पुस्तक मी वापरतो. त्याच्या माध्यमातून मी आजपर्यंत जवळपास 10वीला 5 वर्ष शिकवलंय मी हिंदी हा विषय, 8वी 9वी 10वी. त्यानंतर आता तुम्हाला शिकवण्याचा म्हणजे मधल्या 1 वर्ष कालावधीमध्ये हिंदीचा माझा संपर्क तुटला होता, व्याकरणाच्या संपर्कात. तोही आणखी पुन्हा काय झालेला आहे, चालू झालेला आहे. पुढं हे 8 प्रश्न झाले. त्यानंतर आपल्याला वचन असेल, वचनाच्या नंतर आपल्याला संधी असेल, लिंग असतील, कहावत असतील. कहावत त्याला आपल्याला पाठ करून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. एखाद्या कधी कधी त्या कहावतीचा अर्थ दिलेला असतो. कधी कधी ते कहावत जी आहे ती अर्धी दिलेली असते, पुढचे शब्द त्यांचा त्याचे पुढं जोडा असा पद्धतीने आलेला असतो. कधी कहावत दिली असते त्याचा अर्थ विचारलेला असतो. कधी कधी शब्द दिलेला असतो त्याला प्रत्यय लावा, उपसर्ग लावा. अशाही प्रश्न म्हणजे कसा प्रश्न विचारतील हे परीक्षकांचा आपण अंदाज लावू शकत नाही. फक्त आपला प्लस पॉइंट असा असतो की आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील आणि आपलं जे अचिव्हमेंट आहे ते टार्गेट कसं कम्प्लीट करता येईल ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जे मुळाक्षर आहेत, ते मुळाक्षर हे जवळपास मराठीचे आणि हिंदीचे सारखेच आहेत. त्यामुळे त्याच्यामध्येही आपल्याला जास्त काही विचार करण्याची किंवा डोकं लावण्याचा गरज नाही. म्हणजे चॅप्टर सर्व सारखेच आहेत, फक्त आपला जो शब्द भांडार आहे तो शब्द भांडार आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढं या गोष्टी जाणून घेता येतील की विरामचिन्हे विरामचिन्हे किंवा शुद्ध वर्तनी, त्या विरामचिन्हांचा त्या वाक्यामध्ये कुठं कोणता वापर होईल अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारतात. त्यानंतर अलंकार आहेत. अलंकारावर आधार कविताचे ज्या खालचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये अलंकार कोणता आहे, कशा पद्धतीने वापरला हेही आपल्याला तिथं वाक्यामध्ये कोणता अलंकार वापरला अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न जे आहेत ते येऊ शकतात. किंवा एक वचनचे अनेक वचन, अनेक वचनाचे एक वचन कोणतं होऊ शकतं, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेत. कहाणीचं अनेक वचन काय होईल, अशा पद्धतीचे आपल्याला हे प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर मुहावरे आहेत. मुहावऱ्यांचा अर्थ काय होईल, या अर्थाचा मुहावरा कोणता याला लागू होईल, हे अशा पद्धतीनं फिरून फिरून आपल्याला प्रश्न जेणेकरून आपण गोंधळात पडू अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले आहेत. पण आपल्याला समजत असल्यामुळे, भाषा आपली मराठी हिंदी असल्यामुळे आपल्याला हे सोडवणं काही अवघड जाणार नाही आणि आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर म्हणजे याच प्रयत्नामध्ये आपण जे टीईटी आहे क्वालिफाईंग होऊ. आणि ते क्वालिफाईंग ओबीसी वर्ग असेल किंवा ओपन वर्ग असेल, आपल्याला सर्वांना 90च्या पुढेच मार्क घ्यायचे. कारण 90च्या पुढे तुम्ही 140 मार्क घेतले आणि 90 घेतले, याला मेरिट नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पण जेवढा आपण जास्त अभ्यास करू तेवढा आपल्याला त्या टीईआयटीच्या परीक्षा, अभियांत्रिकीच्या जी परीक्षा आहे त्यामध्ये आपल्याला व्याकरणाच्या दृष्टीने जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यामुळं आपल्याला असं म्हणून येतो मी एवढा अभ्यास केला, मला 140 मार्क पडले, बाकीच्यांना 90 मार्क पडले, तुम्हाला जर टीआयटी मध्ये कमी मार्क पडले तर तिथे मेरिटचा प्रश्न येतो. इथे मेरिटचा प्रश्न अजिबात येत नाही. ह्या गोष्टी आपण आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपले जे वर्ण आहेत त्या वर्णावर आधारित आपल्याला प्रश्न येऊ शकतात. किंवा ड वर्णामधलं द हे अक्षर येतं का नाही का, ते वर्णातलं या कोणत्या वर्णातलं हे अक्षर आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर व्याकरण शुद्ध म्हणजे एक वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये वाक्य बरोबर आहे, अर्थपूर्ण वाक्य आहे का, त्याचा सिक्वेन्स बरोबर आहे का, किंवा सिक्वेन्स बरोबर असलेलं कोणतं वाक्य आहे, किंवा त्याच्यामध्ये विराम चिन्हांचा योग्य त्या ठिकाणी वापर करा.
उद्बोधक चिन्ह असेल, उद्धरण चिन्ह असेल, तर त्याचा वापर कुठं करता येईल आपल्याला? स्वल्पविराम असेल, एकारा उद्धरण चिन्ह असेल किंवा विस्मयादिबोधक चिन्ह असेल, तर त्याचा वापर कुठं करायला आपण? ह्या अशा पद्धतीचा हे आपल्याला प्रश्न जे आहे ते येऊ शकतात. त्यानंतर तत्सम शब्द, तद्भव शब्द, फारसी शब्द, हे अशा पद्धतीचे शब्द हे आपल्याला त्याच्यामध्ये विचारू शकतो, किंवा कोणता शब्द हा तद्भव आहे, तत्सम आहे, देशी आहे, विदेशी आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी विचारू शकतात, कारण हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीनं. त्यानंतर व्यावहारिक हिंदीचाही भाग आहे यामध्ये. पत्रलेखामध्ये जे भाषा वापरल्या जातात त्या भाषाही यामध्ये आपल्याला काही विचारल्या जाऊ शकतात. किंवा आवेदन पत्रामध्ये एखादा शब्द असेल तर आपण शब्द आपण आपल्या रोजच्या जे बोलचालमध्ये भाषा असते त्याच्यामध्ये आपण वापरतो, पण त्याच्यामध्ये व्यावहारिक शब्द कोणता आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न जे आहे ते समजू शकतात. आता हे आपल्याला भाषा समजून घ्यायचे, पेपरचं स्वरूप घ्यायचे, त्याच्यामुळे आपण हे सेशन मराठीमध्येच घेऊया. तिथून पुढचं आपण हिंदीमध्ये घेतलं तरी चालतंय. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला, तुम्हाला जशी भाषेची अडचण असते तशी मलाही भाषेची अडचण असते, त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण आपल्या ज्या भाषा आहे मातृभाषेमध्ये जेवढ्या आपल्या अडचणी सॉल्व्ह होतात तेवढ्या बाकीच्या भाषेमध्ये आपल्याला करता येत नाही. कारण आपल्या मराठी भाषेमध्येच एका शब्दाचे अनेक अर्थ लावू शकतात. कशामुळे? तर ते आपली मराठी भाषा मातृभाषा असल्यामुळे. त्यामुळे हे ऑब्सेशन आपण मराठीमध्येच घेऊया. त्यानंतर समास आहे. समासावर आधारितही प्रश्न आपल्याला आलेले आहेत मागील प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यानंतर आहे समानार्थी विरुद्धार्थी, तर ते सांगितलंच मी तुम्हाला. त्यानंतर उपसर्ग, प्रत्यय, एखादा धातू असेल तर धातूच्या अगोदर येणारा शब्द जो आहे तो उपसर्गयुक्त शब्द असतो. धातूच्या नंतर जे शब्द ला अक्षर जोडून जो शब्द तयार होतो त्याला प्रत्यययुक्त शब्द म्हणतात. ह्याही बाबी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शब्दाचे भेद आहेत. शब्दाचे भेदही आपल्याला समजून घेणं जवळपास गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जे सेशन होतील एक एक, त्या प्रत्येक सेशनला आपण प्रत्येक जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण कव्हर करणार आहे आणि त्याच्यानुसार आपण ह्या गोष्टी सर्व समजून घेणार आहोत. त्यानंतर विशेषण आहे. विशेषण हे आपल्याला या पद्धतीने विचारू शकतात, कारण विशेषणामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या परीक्षेमध्ये आपल्याला वाचनाचा आणि समजून घेण्याचा किंवा भाषेचा जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. कारण आपल्याला मराठी भाषा जास्त सरावाची असते. आपल्याला त्याचा शब्द वाचला की त्याचा अर्थ लगेच आपल्या डोळ्यासमोर तरळत राहतो. पण इथे हिंदीमध्ये तशा गोष्टी होत नाही. त्यामुळे आपल्याला शब्द भांडार जे आहे आपलं किंवा वाचन जे आहे ते हिंदीमध्ये जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न लवकरात लवकर आपण सोडवू शकतो. आणि विशेष म्हणजे आपल्याला हिंदी जी भाषा आहे इंग्रजीच्या तुलनेमध्ये आपले इथं जे वेळ आहे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत तो कमी लागणार आहे. त्यामुळं आपले या वेळेमध्ये 150 प्रश्न चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले प्रश्न चुकणार नाहीत आणि आपली जी मेरिट आहे ते खाली येणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सांगता येईल किंवा काठिण्य पातळी. तर काठिण्य पातळी जे आहे ते आपल्याला 1 ते 5 आणि 6 ते 8 अशा पद्धतीचीच काठिण्य पातळी असेल. जास्तीत जास्त हार्ड जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जाणार नाही. किंवा अलंकारांचं स्वरूप करा, सांगा, अलंकार कोणता आहे, सोपे सोपे जे अलंकार आहेत ते आपल्याला इथं येणार आहेत आणि ते आपण सोडवू शकतो. त्यामुळे काठिण्य पातळीचा आपण जास्तीत जास्त विचार करायचा नाही.
आपल्याला जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये, समजण्यासारख्या भाषेमध्ये आपल्याला सर्व जे प्रश्न आहेत ते येणार आहेत. आणि एवढे काही जशा हिंदी म्हणजे सेंट्रल लेवलच्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये थोडी जरा हिंदी जी आहे ते व्यावहारिक आणि जास्त काठिण्य पातळीची भाषा असते. त्यामुळे आपल्या ह्या मराठीच्या पेपरमध्ये जास्त काठिण्य पातळीयुक्त भाषा टीईटीच्या पेपरमध्ये नसणार आहे, सीटीईटीच्या तुलनेमध्ये. त्यामुळे आपल्याला इथे जास्त काही काळजी करण्याचं काहीही कारण नाही. त्यानंतर कारक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यामुळं आपला जास्तीत जास्त स्कोर होईल. आणि तुमचा जो बाकीच्या जो 60 पैकी जर तुम्हाला इथं जर 50+ जर मार्क आले या दोन्ही भाषेमध्ये मिळून, तर तुमचा जो स्कोर आहे, तुमचं जे मेरिट आहे ते, किंवा तुमचं जी पात्रता परीक्षा आहे, तुम्ही पात्र झाल्याशिवाय राहणार नाही, ती एवढं मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. त्यानंतर काय समस्या असेल तर तुम्ही त्या समस्याही मला सांगू शकता चॅट बॉक्समध्ये. तर पटापट रस्ता का, फक्त तुमच्याकडं राहिलेत किती मिनिटं सर? उभं झाला काय की कॅमेरा तुमचा? 8 मिनिटं राहिलेत. काही प्रश्न असतील तर. आणि हरिश्चंद्र मुंडे सरांनी त्याचे टेस्ट सुरू केलेले आहेत, दररोज तुम्ही त्या टेस्ट सोडवत आहात. यूज चॅट बॉक्स, पुट युअर आन्सर हेअर, पुट युअर एनी क्वेश्चन्स, क्वेरीज हेअर. बर. ओपन ओबीसी ला किती मार्क्स लागतील? 82, 83. 83 आपण टार्गेट ठेवायचं, 82 वर नसतं एखादी वेळेस. काय अभ्यास करावा मनीषाताई? सांगितले सरांनी. उद्या पूर्ण मार्गदर्शन त्या पेपरचे देणारच. हिंदी भाषा छान माहिती दिली सर. हिंदी भाषा ओके. हा, आताच नंबर 1. नो क्वेश्चन सर. यस. अतिशय शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यासोबत हरिश्चंद्र मुंडे सर होते. सर बुक्स कोणते सरांनी रेफरन्स मध्ये दिला तुम्हाला तुमच्या माहिती असतं. तर आपल्या ग्रुपवर टेस्ट सिरीजच्या ते टाकतीलच कोणतं बुक्स वापरायचं ते. शक्यतो आपण पुस्तकं निवडताना हिंदीचे जे पुस्तक आहे ते म्हणजे दिल्लीचे पब्लिकेशन किंवा उत्तर भारतीय पब्लिकेशनचे शक्यतो पुस्तकं निवडावे. दररोजच्या टेस्ट सिरीज सोडवा, त्याच्या पुन्हा अभ्यास होईल. हा आर्य हा, तुमचा प्रकाशन. यस. सराव होणारच आहे त्याच्यामधून तुमचा. हा, कारण मी स्वतः स्वतः ते हरिश्चंद्र मुंडे सर त्याची प्रश्नपत्रिका काढत आहेत, पाठवत आहेत. 5वी ते 10वीची हिंदीची पुस्तकं वापरली तरी चालतील असं मला वाटतं. हो, चालतील चालतील. त्यामध्ये भाषा म्हणून स्वाध्यायाच्या नंतर चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते भेटू शकतं. उतारे वगैरे तुम्हाला यामध्येच येऊ शकतात. टेस्ट सिरीज सुरू आहेत आपल्या. रोज रोज एक टेस्ट आपल्याला मिळते प्रत्येक ग्रुपवर. विशाल नरोळे सर चालू झालेत, मला वाटतं तुम्ही टेस्ट सिरीजला नाहीत की काय? बघा, जे टेस्ट सिरीजच्या ग्रुपला विद्यार्थी नाहीत त्यांनी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला त्या टेस्ट मिळतील. टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन नसाल तर मग कुठून मिळणार, असं पण आहे ना. तर ही गोष्ट पण लक्षात घ्या, तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही ते. हे बघा, जे विद्यार्थी अजूनही टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन नसतील त्यांनी आज उद्या 1-2 दिवसात हे करा. बॅच 4 पण हाऊसफुल होत आली. मी जे आता 9 वाजता सांगितलं तेव्हापासून 7-8-10 ऍडमिशन झाले. आणि अजून तुम्हाला सांगतो, ही बॅच 4 हाऊसफुल झाल्यास लगेच 5 चालू होत नाही, त्याला पुन्हा 4-5 दिवस तुम्हाला वेट करावं लागतं, ऍडमिशन घेऊन थांबत राहावं लागतं. तर ग्रुप, हा, तर आजपासून हे त्याला मी प्रश्नपत्रिका टाकायला चालू केले. हरिश्चंद्र मुंडे सरांना आता जस्ट ऍड केलेला आहे.
हरिश्चंद्र मुंडे सर पण उद्या नाही तर परवाच्या दिवशी पुन्हा चालू करतील ते पण. एकदा ही बॅच राम हाऊसफुल सर, झाली की ड्युशंट पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे हिंदीचं. बर. ते खूप छान आहे त्याच्यामध्ये, कारण ल्युशंटचे जवळपास सर्वच पब्लिकेशन आपण हे वापरलेत, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, ओके हां. ते पुस्तक चांगलं आहे, मी वापरतो ते. ओके. तर तुम्ही सर्व जण हे पब्लिकेशन वापरू शकतो. ते सर्व मला ग्रुप तरी काय 4 वर हरकत नाही, 10:30 हजार. टाकतात. हा. वनिता ताई म्हणतायत हा 4 वर पण टाकतील. 4 ला आताच नाही चालू झाले. हा, 3 4 ला पर्यंत आज आलं. काही टाकलेत. हा 3 पर्यंत केलेत. कारण तुम्ही अगोदर जॉईन झाला, जे जो उशिरा जॉईन होतील त्यांच्यासाठी मग थोड्या नंतर टाकायला असेल. हम्म. 4 वाल्यांना आत्ता शिकता आज पहिला दिवस त्यांचा होता. त्यांना मी मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, थोड्या नोट्स या पाठवल्यात. याच्या उद्देशाला अजून काही ऍडमिशन होणं बाकी आहे. ही बॅच अजून हाऊसफुल झाली नाही. नाही. फर्स्ट, सेकंड, थर्ड जशा हाऊसफुल झाल्या तसे ही हाऊसफुल नाही म्हटलं मी अजून. अजून वेटिंग आहे याला थोडीशी. उद्याचा दिवस किंवा लागेल असं मला वाटतं. आज उद्या 2 दिवसात राहिलेले तुमचे मित्रमैत्रिणी जॉईन करायला सांगा. इथं 100 पूर्ण झाले की याला स्टॉप करूया आपण. पुन्हा मग बॅच 4, 5 साठी मग पुन्हा प्रवेश चालू राहतील नवरात्रामध्ये. सध्या मग्न आहेत. ग्रुप वरच टाकताना सर की दुसरा ग्रुप नाही. टेस्ट हा सिरीजचा हा, जो आपलं. ग्रुप आहे ना त्या ग्रुपवर टाकतो. मुंडे सर काय बोलायचं तुम्हाला? नाही, थांबूया आपण आता. ओके चला आजच्या हा. रेकॉर्डिंगचा स्टॉप करूया.